हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण उडदाचे पापड बनवतोय आणि हे बघा, मी उडदाचे पापड बनवण्यासाठी हे रामबंधूंचं रेडीमेड आटा आणलाय, कारण यावर्षी मी पीठ घरात बनवलं नाही आहे आणि आता पाऊस पण येईल म्हणून मग मी रेडीमेड पीठ आणलं 1 किलोचं। 260 रुपयाला रामबंधूंचं हे पीठ मिळतं। त्याला फक्त पाण्याने मळून लगेच पीठ तुम्ही पापड बनवू शकता। फक्त पाण्याने असे आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसं ते पीठ मळून घ्यायचं आणि मग ते त्याचे गोळे करून लाटायचे। तर मी तुम्हाला दाखवते बघा आम्ही कशा प्रकारे आज पापड बनवतो। बघा पोरगी काय सांगते, पप्पा एक वेळेस 4-4 पापड खातात। हे बघा पापड लाटायला बसलेत सगळेजणी। बघा 1 किलोमध्ये तरी किती पीठ तयार झाले। हे बघा इकडे 2 उंडे आहेत आणि इकडे बघा बरंचसं तरी पापड बनतात त्याच्यामध्ये। मी आता काही ते गोळे मोजले नाही आहेत किती झालेत, कारण अजून ह्याच्या पण लाट्या करायच्या आहेत आपल्याला आणि किती होतात मी तुम्हाला ते नक्कीच सांगेन व्हिडिओमध्ये। आणि तिथे आपले थोडेसे पापड लाटून झालेत। इकडे बघा पापड आपले छान पातळ लाटतायत, पापड लाटतायत बघा माझ्या बहिणी। हे बघा 2 बहिणी पापड लाटताय, इकडं मम्मी पण पापड करते। ही काकी बसली माझी आणि ही बघा माझी मुलगी पण पापड लाटते आणि ती जी लास्ट नंबर मुलगी आहे ना तिथं ती पापड वाळत घालती आहे एक करून। तिला पापड वाळत घालायला ठेवलेलं आहे आणि आता पप्पा थंड आणायला गेले। रेडीमेड पिठाचे पापड बनवून बघा। हे बघा 260 रुपयाला हे पीठ आहे। खूप छान पीठ आहे, वास पण खूप छान आहे पिठाचा, म्हणजे जसं आपण घरात बनवतो त्याचा मसाला तसंच सेम आहे हे आणि छान वाटतंय पीठ पण बनवतात। तर इकडे बघा मी अशा प्रकारचे हे मिरगुंड्या पण बनवते पापडाच्या, ह्या पण खूप छान लागतात खायला। इकडे मुरबाड साईडचे जे लोक आहेत ते अशा प्रकारचे मिरगुंड्या बनवतात, तर मी त्या पण थोड्या बनवते। इकडे मी मिरगुंड्या बनवते, तिकडे ते पापड बनवत आहेत बघा। अर्ध्या मिरगुंड्या करूया आणि अर्धे पापड करूया आपण। तर पापड जेव्हा आपले तयार होतील तेव्हा मी तुम्हाला सर्वांना दाखवेन। तर बघा आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे, आपण सगळे बर्थडेला आलो आणि या वाढदिवसाचा केक दाखवते तुम्हाला सर्वांना। आज बर्थडे आहे वडिलांचा 1 जून। 1 जूनला सगळ्यांचाच बर्थडे असतो। केक आणलाय हे बघा आणि इकडे बघा आमची मम्मी ओवाळते आहे पप्पांना। हां एकदम फ्रेश। ही बघा आमची काकी आहे, ही तिला लय हसायला येते बघा। तिला ही काकूचा व्हिडिओ झालेला का नाही काय माहिती। हा ही बघा माझी मगाशी काकी जी ओळख होती तिची मुलगी आहे ही, लास्ट नंबर। हे बघा माझे वडील बोल तलवार घेऊन युद्धाला चाललेले आहेत। झालेला 5 जणी ही माझी बहीण आहे लास्ट नंबरची, ती पण ओवाळते। ही बघा माझी लास्ट नंबर बहीण आहे, 3 नंबरची बहीण आहे, ही ओवाळते पप्पांना। लास्ट नंबर नाही विसरायला होतं ना, 4 बहिणी आहेत त्याच्यातली ही 3 नंबर आहे। हे बघा केक कापतायत विश करायला। हॅपी बर्थडे तब्बूचे पप्पा। थँक्यू हे तब्बूचे पप्पा। हा हे तब्बूचे पप्पा आमचे शेजारी। ही माझी मुलगी आहे रुई माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना। ही बघा ती पण बाबांना ओवाळते। आज माझ्या वडिलांचा 63वा वाढदिवस आहे। या सगळ्यांनी बर्थडेला या। नाही 1 वर्ष नाही वाढवलंय, बरोबर आहे 63वा। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू डिअर, मे गॉड ब्लेस यू डिअर, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे
ये हॅपी बर्थडे हाय. दुर्वा ही आमच्या सोसायटी मधली पाटकरांची लहानी मुलं. हा आपल्या कोकणातलं छेडू आहे. शेडू कोकणात. कोकणातलं छेडू आहे यो. ह्याचं नाव दुर्वा पाटकर असा. दुर्वा पाटकर असा. हडे गो हडे.